JSW फेज 3 प्रकल्पाला ग्रामस्थांचा पाठिंबा। 22 ऑगस्टच्या जनसुनावणीपूर्वी JSW प्रकल्पाला वाढता पाठिंबा। JSW कंपनीच्या फेज 3 प्रकल्पाच्या सुनावणीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला पाठिंबा देणाऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर माजी सरपंच राजेश मोकल, उद्योजक अनिल म्हात्रे, उद्योजक तुळशीदास कोठेकर, माजी सरपंच मनोहर कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्पाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। या पत्रकार परिषदेला समाजसेवक महेश म्हात्रे, हेमंत पाटील, धनाजी नाईक, विजय गायकवाड, भरत म्हात्रे, सुजित पाटील, दीपक कोळी, विश्वजित म्हात्रे, संजय पाटील, कुंदन पाटील, संकेत पाटील, मयूर पाटील, सुरेश पाटील, विलास म्हात्रे, मोहन नागावकर, हिराजी म्हात्रे, रमेश म्हात्रे, आदेश कोठेकर, आदित्य कोठेकर, मिथुन पाटील, अनिल कोळी, अलंकार पाटील आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी एकमताने सांगितले की फेज 3 प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती, स्थानिक विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीला चालना मिळेल। त्यामुळे ऑगस्ट 22 रोजी होणाऱ्या जनसुनावणीत सकारात्मक भूमिका घेण्यात येईल। JSW स्टील कंपनी पूर्वीची इस्पात हे आम्हाला पाहिजे मधला म्हणजे आम्हाला हवं आहे पाहिजे हे स्टीलला आमचा चारी सरपंचाचा सपोर्ट आहे। या सपोर्ट करत असताना कंपनीच्या विरुद्ध काही जे लोकांचा जे वावया उठतात त्याबद्दल पण मला बोलायचं आहे आणि कंपनी असणं गरजेचं काय ह्या पण काही गोष्टी मला बोलायचं आहे। तर हे काही बोलत असताना कंपनी पाहिजे आम्हाला। कंपनी फेज 3, 2, 1, 2, 3 हा तिसरा फेज आहे। आम्ही पहिल्या फेजला पण सपोर्ट केला, दुसऱ्या फेजला बी सपोर्ट केला आणि तिसऱ्या फेजला पण आम्ही चारी सरपंच आम्ही ह्या माध्यमातून JSW कंपनीच्या पाठिंबागे आहोत। कंपनीचे फायदे अनेक आहेत, तोटे काही 2-4 हाताच्या बोटावर मोजणारे तोटे आहेत। त्या तोट्यांचा बी आपण कंपनीशी या प्रदूषण मंडळाशी चर्चा करून काही मागण्या करून ते काही तोटे आहेत ते पण आपण सुधारण्याचा प्रयत्न करू। हे करत असताना कंपनीचे अनेक फायदे आपल्याला आहेत। ही मग ते तुळशीदास कोठेकर बोलला की नागोठण्यापासून ते खारपाड्यापर्यंत ह्या कंपनीचा या सर्वांना सर्वसामान्य जनतेला हे फायद्याच होतो। आमचा शेतकरी संघटनेचा अध्यक्ष निलेश म्हात्रे, आता कोण तो भोरी काय भोर अध्यक्ष हा कुठला झाला, ते सगळे डुप्लिकेट अध्यक्ष आहेत। अध्यक्ष कंपनीसोबत आहे निलेश म्हात्रे, हा MIDC शेतकरी संघटनेचा अध्यक्ष तो आहे। कंपनीबद्दल हे लोकांमध्ये थोडा संग्राम निर्माण करतात। हाताच्या बोटावर मोजणारे लोक आहेत जे विरोध करतात। हे विरोध करताना मी 1, 2, 3, 4 लोकांचा आता वैशाली पाटील पण यामध्ये उडी मारली, उल्का महाजननी उडी मारली, जांभळे साहेब आहेत, नंदा म्हात्रे आहेत। मी प्रश्न करतो की काँग्रेसचं सरकार असताना नंदा म्हात्रे काँग्रेसमध्ये होती, परवानगी दिली कोणी प्रकल्पाला? मग कशाला आता बोंबा मारतो? संजय जांभळेला फेज 2 मध्ये यांनी सपोर्ट केलेला, मग आता कशाला बोंबा मारतो? लोकांना चुकीचं संगमत लागतो। उल्का महाजन ठीक आहे, तुम्ही सत्याग्रह करा, आम्ही करण्याबद्दल नाही, बरं कुठे आता वैशाली पाटील आदिवासी समाजाची नेता, आता ही वैशाली पाटील ही आदिवासी समाजासोबत राहायला पाहिजे ना। इथल्या आमच्या या प्रकल्पग्रस्तमध्ये आदिवासी वाडी 10 आहेत। या 10 आदिवासी वाडी त्या कंपनीच्या उपजीच्या याच्यामध्ये जगतात, पण चोरी करून नाही, मातीतला भंगार काढतात, ते आणून विकतात, त्यांचं उपजीविका चांगली लोक गाड्या घोड्या TV सगळं मोबाईल फ्रीज घेऊन आमचा आदिवासी समाज त्याबद्दल धनाजी नाईक बोलणारच आहे हे करतात। वैशाली पाटीलला इथे येऊन आदिवासींना काय तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोला ना। मी आता एक उल्का माझ्या विषय सोडला। आता हे करत असताना आम्ही कंपनीच्या सोबत आहोत आणि आम्ही कंपनीच्या पाठीवर आहोत आणि आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। अनेक विषय आहेत, बोलायचं नाही, काही गोष्टी आम्ही पब्लिक हिअरिंगच्या वेळी बोलू। म्हणून पत्रकार बंधू आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सगळे ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आम्ही कंपनीच्या सोबत असणार आहोत। चारी सरपंच यामध्ये कुठलाही दुमत नाही। आम्हाला कंपनी पाहिजे, ज्यांना कंपनीला विरोध कशा ते विरोध करणार, आम्हाला कंपनी आमची बाजू आम्ही म्हणणार, इथे कुठं असं काय। आणि मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, मग जे विरोध करतात त्यांनी अशी कुठली कंपनी आणून दाखवावा की प्रदूषण विरहित कंपनी आणून दाखवावा, आम्ही त्यांच्यासोबत राहू। तुम्हाला MIDC नको, तुम्हाला कंपनी नको, तुम्हाला नको, मग काय पाहिजे हे तरी सांगा। मग तुम्ही एखादी कंपनी आणा
ते प्रदूषण विरहित कंपनी आणा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. MIDC सारखा प्रकल्प येतो. आता विकास काय, आता डेव्हलपमेंट चाललाय काय, मेक इन इंडिया विकास आणा, ठीक आहे. काही गोष्टी आपण कंपनीला पण सांगू की तुमच्यामुळे तुमच्या या 4-5 गोष्टी आहेत त्या सुधारा, त्याच्यावर आपण लक्ष घाला. नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. दुसरी गोष्ट, हा कोक प्लॅन्टशी संबंधित हा प्लॅन्ट नाही. हे लोकांमध्ये संग्रम करतात की हे होईल, कोक प्लॅन्ट हा होता तो झाला. आता जो प्लॅन्ट आहे त्याच्या 5 लाखाच्या बदली 10 लाखावरती जाणार आहेत. त्याच्यामध्ये कॉईल उत्पादन आणि स्टीलचा बारमेल उत्पादन, त्याच्यात ऑक्सिजन प्लॅन आहेत, असे अनेक प्लॅन आहेत. याच्यामध्ये कुठलाही प्रदूषण होणारा असा विषय नाही. हे लोकांना संक्रमित करतात. त्यांनी बोलते आम्हाला इंग्लिश वाचणार आहे, मराठी पण लिहिलाय. पण तुम्ही लोकांशी खरं बोला ना. आता एक गडप ग्रामस्थांनी निर्णय घेतलाय की आम्ही त्यांच्या सोबत राहू. योग्य निर्णय, कारण त्यांनी 350-400 एकर जमीन दिली. त्यांच्या 650 नोकऱ्या कोण देणार? तुम्ही देणार. वावेमध्ये आमच्याकडे प्लॅन आला तर आमची 300 एकर जमीन आहे, आम्हाला 300 नोकऱ्या भेटतील, आम्हाला संबंधित कंपनीचं बेनिफिट भेटेल. ते पैसे घ्या आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काही यूज करा. अशा काही गोष्टी आहेत. ह्या लोक संक्रमत, चुकीचे लोक आणि हातावर बोटावर मोजणारी लोक आहेत. आज आमची समाज, आदिवासी समाज, वावे आदिवासीवाडी, इंद्रनगरवाडी व ढोलवी आदिवासीवाडी व बुद्धवाडी या इकडे तिकडे भटकट असताना मोलमजुरीसाठी, तरीसुद्धा हा प्रकल्प आल्यापासून आमचा समाज एवढं सुधारलंय की ज्याला जेवायला भेटत नव्हतं तो व्यवस्थित जेवतो, गाडी घोडे घेऊन येतो. आणि कंपनीचा वेस्ट मटेरियल आल्यानंतर आमचा समाज तिथं जाऊन भंगार गोळा करून मुलांना पोटभर घालतो खायला. आणि व्यवस्थित आम्ही पूर्ण वाडे आमची कंपनीचे सपोर्टिंग आहे. फक्त वैशाली पाटील बोलतात की अन्याय होतोय आदिवासी समाज, ह्याच्याविषयी काय आपलं मत? त्यांना काय कळणार आहे? ते राहतात गोड पेनला. मी इथं प्रकल्पामध्ये वडखलला राहतो, तर आम्हाला कळते ना आदिवासीला काय मोलमजुरी भेटतोय की नाही भेटतोय ते. भौगोलिक परिस्थिती पाहिली. भौगोलिक परिस्थिती पाहत असताना काय की शेती ज्यावेळेस आमच्या इथं होते, पाण्याखाली शेती जाते. ज्यावेळेस JSW सारखा प्लांट आमच्या त्या ठिकाणी आला त्यावेळी आमच्या इथे असणारे शेतकरी जो वार्षिक दरडोईचं उत्पन्न घेत होता, त्या वार्षिक उत्पन्नाच्या दरडोईमध्ये या ठिकाणी उत्पन्नात वाढ झालेला आहे. आता या ठिकाणी शैक्षणिक जो आमच्या JSWच्या मार्फत झालं तेच्या उल्लेखनीय कामगार आहे. आदिवासी पाड्यांचे रस्ते सुधारले गेले, त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे. या ठिकाणी त्यांना स्वतःला रोजगार उपलब्ध झाला. या ठिकाणी आमच्यासारखे असे सुशिक्षित अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे, नोकऱ्या झालेल्या आहेत. मग कुठल्या अर्थाने हा जो JSWचा प्लॅन्ट जो नवीन येतोय तो कुठल्या अर्थाने विनाशकारी आहे याचा सुद्धा मागमुगास होणं गरजेचं आहे. कारण की आमच्यासारखे ज्यावेळी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतोय त्याचा मागचं सर्वात मोठं कारण आहे की हा जो येणार JSWचा जो प्लॅन्ट आहे तो आमच्यासाठी विनाशकारी नाही आहे. तुरळक गोष्टी असतील शासनाच्या मार्फत तर त्याही JSWच्या जे आमचे संबंधित प्रतिनिधी आहेत तर त्यांच्या संबंध वारंवार संबंधितांशी चर्चा करून हे जे काय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे काय अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी ते तत्पर आहेत. आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण या ठिकाणी प्रोजेक्टला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. आमच्या सर्वांच्या मतीने सांगतो की आम्हाला कुठल्याही प्रकारचा हा प्रोजेक्ट हातातून घालवायचा नाही, कारण की आमची प्रगती येणाऱ्या काळाची ओळख आहे, गरज आहे. त्यासाठी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतोय आणि आम्ही सर्व JSW प्रशासनाच्या सोबत आहे.